जुगार माणसाचं आयुष्य संपवतो हे काय आपल्याला नव्यानं सांगायला नको। नालासोपारात राहणाऱ्या इस्माचं असंच जुगाराने आपलं आयुष्य संपण्याची वेळ आलेली आहे। जुगारासाठी पैसे चोरले आणि पैसे दिले नाही म्हणून गळा दाबून हत्या केली। काय संपूर्ण घटना आहे मी तुम्हाला सांगतो। नालासोपाराच्या श्रीराम नगर परिसरात 23 ऑगस्टच्या रात्री चोरीच्या उद्देशाने बांधकाम ठेकेदाराची गळ्या कापून झालेला हत्या झाली होती आणि या हत्येचा उलगडा करण्यासाठी गुन्हे शाखेच्या युनिट 3च्या पथकाला यश आले। आरोपीला कोणताही धागादोरा नसताना वाराणसी येथून ताब्यात घेऊन अटक केल्याची माहिती आज पोलिसांनी दिली। श्रीराम नगरच्या घरतवाडी येथील जोगेंद्र यादव चाळीत प्रमोद कुमार उर्फ कतवारू बिंदू याची गळ्यावर धारदार चाकूने वार करून हत्या केली होती आणि मृतदेह 24 ऑगस्टला सकाळी राहत्या घरात आढळून आला होता। या प्रकरणी पेल्हार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता। सदर घटनेची गांभीर्याने दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुन्ह्यातील आरोपीचा शोध देखील घेतला होता। गुन्हे शाखेच्या युनिट 3च्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून आरोपी समीर कुमार उर्फ शमशेर बिंद याला वाराणसी येथून अटक केली आणि त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केल्यावर आरोपीने 26,000 रुपयांसाठी जबरी चोरी का उद्देशातून प्रमोद कुमार याचा खून केल्याची कबुली दिलेली आहे। समीर कुमार आरोपी याला जुगाराचा नाद असल्याचं पोलीस तपासात उघड झालेले आहे। आरोपीला जुगार खेळण्याचा मोठा नाद होता। त्याने जुगार खेळण्यासाठी 35,000 रुपयांना आपली दुचाकी गहाण ठेवली होती। ते पैसेही त्याने जुगारात उडवले। आता घरच्यांना काय सांगायचे या उद्देशाने प्रमोद कुमारकडून पैसे मिळतील यासाठी सुरत तरुण हत्याच्या दिवशी त्यांच्या घरी आला। रात्री सोबत जेवण करून एकत्र झोपले। त्याने झोपल्यावर चाकूने त्यांच्या गळ्यावर वार केला आणि पेटीतून 26,000 रुपये चोरून नेले व तेही पैसे जुगारात हरला। दरम्यान आरोपीला आता अटक करण्यात आली असून सदरची कामगिरी गुन्हे शाखेने ते उशिरा का होईना पूर्णपणे उघडकीस केलेली आहे। त्यामुळे पोलिसांच्या या संपूर्ण तपासावर जे आहे कौतुक होत आहे तपासाचं। या संपूर्ण बातमीवर पोलिसांचं नेमकं काय म्हणणे आपण ऐकूयात। दिनांक 23/8/24 व 24/8/24च्या मध्यरात्री मयत प्रमोद कुमार बिंद हा घरी झोपलेला असताना त्याचा कुणीतरी अज्ञात व्यक्तीने खून केला होता। त्याबद्दल 666/24 असा मर्डरचा गुन्हा पेल्हार पोलीस स्टेशन येथे दाखल होता। पेल्हार पोलीस स्टेशन सदर गुन्ह्याचा तपास करत होते। सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना सदर गुन्ह्याचे गांभीर्य बघून वरिष्ठांनी प्रमोद बडाक वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनिट 3चे यांना आदेश दिले होते की सदर गुन्ह्याचा सखोल तपास करावा आणि त्वरित आरोपी अटक करावा। त्याप्रमाणे त्यांनी माहिती काढली। बरेचसे आरोपींची माहिती काढली परंतु योग्य आरोपी मिळून येत नव्हता। नंतर त्यांना समीर कुमार उर्फ शमशेर बिन हा आरोपीबद्दल काही पुरावे मिळाले। त्यांनी ते तांत्रिक विश्लेषण व इतर गोष्टींशी ती पडताळणी केली। त्यानंतर ह्या आरोपीचं नाव निष्पन्न करून हा आरोपीसाठी इथली आमची एक टीम PSI भागवत व इतर अधिकारी कर्मचारी यांना वाराणसी येथे रवाना केले। वाराणसी येथून समीर उर्फ शमशेर बिन यास ताब्यात घेतले आणि त्याच्याकडे विचारपूस केली। असं त्याने सदर गुन्ह्याचा गुन्हा केल्याचे कबूल केले। ह्यांचे हे जवळचे नसले तरी एकाच गावातले आहेत ते, परंतु नातेवाईक नाही येते, परंतु हे दोघंही एकाच प्रकारचे काम करत होते। जो मयत प्रमोद बिंद आहे त्याच्याकडे कॉन्ट्रॅक्टरचं काम करत असल्यामुळे सतत कॅश असते हे आरोपीस माहीत होतं आणि आरोपीने गावाकडून इकडे येताना त्याची स्वतःची मोटरसायकल गहाण ठेवलेली होती। ती गहाण ठेवलेली मोटरसायकल 25,000 रुपये तो घेऊन आला होता। ते 25,000 रुपये तिकडे आल्यानंतर महाराष्ट्रात आल्यानंतर त्याने ते जुगारामध्ये उडवले आणि आता घरी परत गेलो तर मला विचारणा होईल पैशांबाबत, मग मी काय करायचं म्हणून त्यांनी ते प्रमोद बिंद याचा मर्डर करून त्याच्याकडे असलेले 26,000 रुपये तो घेऊन फरार झालेला होता। सर या हत्येचा उलगडा कसा झाला, कसा क्लू मिळाला तुम्हाला? हा जो याच्यामध्ये जो आरोपी आहे त्याचा मोबाईल पूर्ण स्विच ऑफ होता। त्याच्यामुळे तो इथं आला होता की नाही याच्याबाबत काहीच माहिती नव्हती। परंतु आमच्या टीमने बऱ्याच ठिकाणचे CCTV फुटेज चेक केले तर आरोपीचा एका ठिकाणी CCTV फुटेजमध्ये निष्पन्न झाला आणि जर तो इकडे आलेच नव्हता तर मग फुटेजमध्ये कसा, म्हणून मग त्याच्याबद्दल संशय वाढल्याने आम्ही त्याला पहिला ताब्यात घेतला। ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने कबुली दिली गुन्ह्याची। हत्येचं कारण काय नेमकं, का केलं असं? हत्या ही एकच कारण आहे की याचे पैसे जुगारामध्ये हरलेला होता आणि ते पैसे आता गावाकडे गेल्यानंतर मला विचारणा होईल, मोटरसायकल गहाण ठेवली, ते पैसे आता कुठून द्यायचे म्हणून त्याला ही विवंचना होती। इनफॅक्ट ह्या आरोपीने मैताच्या घरी रात्री झोपला त्यावेळेस मैताने त्याला अंडा आणि भात खायला दिलं होतं आणि त्याला झोपायला सांगितलं होतं आणि तुला दुसऱ्या दिवशी मी काम लावतो असं आश्वासन पण दिलं होतं। परंतु आरोपीची बुद्धी भ्रष्ट झाली आणि त्याने त्याचा खून केला आणि तो त्याचे 26,000 रुपये घेऊन गेला आणि ते पैसेसुद्धा त्यांनी वाराणसीला जाऊन जुगारात हरला।
त्याच्याबाबत आता पेलार पोलीस स्टेशन तपास करत आहेत. ते पुढचा तपास करून आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेला चाकू त्याचप्रमाणे हे रिकव्हरी करण्याची प्रयत्न करतील. तर हा जो आरोपी आहे हा याला जुगारची आदत आहे का नेमकी? हो जुगाराचा असं